नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज मी ज्या ठिकाणी आलो आहे शेवग्यामधला प्लॉट आहे. यलमार मंगेवाडी गावामध्ये आलो आहे. तर सागर एलपले म्हणून एक चांगले शेतकरी आहेत. गेले 7 वर्षापासून शेवगा या पिकाची ते लागवड करतात. आणि शेवगा या पिकाची लागवड करत असताना शेवगा पिकामध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, त्याच्यावरती योग्य ते नियोजन करून गेल्या 7 वर्षापासून प्रत्येक वर्षी नाही म्हटलं तरी 50 लाखाचं ॲव्हरेज उत्पादन ते आपल्या शेवग्या उत्पादनामधून काढत असतात. तर बऱ्यापैकी म्हटलं तर 20 एकर क्षेत्रामध्ये त्यांची शेवगा पिकाची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये ओडीसी 3 आणि ओडीसी 4 या व्हरायटीचे ते लागवड करतात. तर आज हे जे शेवगा आपलं पीक आहे ओडीसी 3 आणि ओडीसी 4 आहे, सध्या फ्लॉवरिंग स्टेज चालू आहे. मागचे 2 महिने कंटिन्युअस पाऊस असल्यामुळे 2-3 वेळेस त्याच्यामध्ये येणारं फ्लॉवरिंगला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचणी आल्या. तरी सुद्धा मे मधली छाटणी केल्यानंतर पाऊस झाल्यानंतर जी फ्लॉवरिंग झालं त्या फ्लॉवरिंगमध्ये बऱ्यापैकी समस्या आल्या आणि त्याच्यानंतर 2-3दा परत बाग न्यूट्रल करून त्याच्या माध्यमातून त्यांनी कळी काढण्यासाठी प्रयत्न केला. आणि कळी काढल्यानंतर आता सध्या चालूला बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक झाडाच्या फांदीला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळी डेव्हलप झालेली दिसून येते. आणि त्याचबरोबर पाठीमागं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी शेंगा आहेत, ते शेंगा सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेल्या दिसून येत आहे. तर सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस मे मध्ये छाटणी घेतली त्यावेळेस प्रत्येक झाडाला साधारण एक क्रेट शेणखत असेल, त्याचबरोबर रासायनिक खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची खताची मात्रा असेल, ते प्रत्येक झाडाला व्यवस्थित योग्य प्रमाणात दिले, जेणेकरून जी झाडाच्या माध्यमातून येणारी जी कळी आहे त्या कळीचं सेटिंग आहे किंवा त्याचबरोबर त्या शेंगांची होणारी साईज असेल, लांबी असेल, त्याची चांगली पोषणद्रव्याची क्षमता भागवण्यासाठी योग्य ते अन्नद्रव्याचं समतोल वापर त्यांनी प्रत्येक झाडाला केलं. त्याचबरोबर वेळच्या वेळेस 15 दिवसांनी 20 दिवसांनी ज्यावेळेस झाडाला गरज असते त्यावेळेस ते स्लरी सुद्धा ते सोडत असतात. आणि स्लरीमध्ये देशी गाईचं गोमूत्र असेल, शेण असेल किंवा जे इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते योग्य प्रमाणात वापरून त्याच्या माध्यमातून झाडाला आणि त्याचबरोबर PSB KMB असेल, जेणेकरून झाडाच्या मुळामधलं असणारं जे न्यूट्रिएंटचं अपटेक आहे किंवा जे अन्नद्रव्याचं शोषण आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी स्लरीमध्ये फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, पोटॅशियम मेटाबॉलिझम बॅक्टेरिया असेल किंवा पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, त्याचा सुद्धा ते योग्य वेळेस तंतोतंत वापर करतात. त्याचबरोबर ज्यावेळेस आता सध्या चालूला फ्लॉवरिंग स्टेज आहे, कुठे कुठे आपल्याला फ्लॉवर खूप चांगल्या पद्धतीने ओपन झालेले दिसून येत आहे, पण त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याचं परागीभवन होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी प्रत्येक एकरामध्ये साधारण 2 ते 4 आपल्याला मधमाशीच्या पेट्या सुद्धा त्यांनी ठेवलेल्या दिसून येते, जेणेकरून मधमाशीच्या माध्यमातून परागीभवन होऊन आपल्याला शेंगांचे सेटिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेलं दिसून येत आहे. त्याचबरोबर शेवगा पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते अल्टरनेट वेगवेगळे सिस्टॅमिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आणि फंगीसाइड याचा सुद्धा ते स्प्रे घेत असतात, जेणेकरून येणाऱ्या ज्या समस्या असतील त्याच्यावरती कायमस्वरूपी आपल्याला उपाय भेटेल. आणि हे पिकाचं उत्पादन घेत असताना प्रत्येक वर्षी त्यांचं ॲव्हरेज 20 एकरामधून साधारण 45 ते 50 लाख ते आजपर्यंत कमवत आले. गेले 7 वर्षापासून याच्यामध्ये दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. आणि त्याचबरोबर शेंगाच्या उत्पादनाबरोबर जे आजूबाजूचे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून होत असते. आणि त्याचबरोबर बियाण्यांचं उत्पादन सुद्धा ते आपल्या शेवगा प्लॉटमधून घेत असतात आणि आज ते बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी साधारण 10 ते 15 लाखाचं बियाण्याची विक्री सुद्धा ते आपल्या माध्यमातून करत असतात. धन्यवाद.